लग्नानंतरचे प्रेम भाग 30. हा बोल सुमित, म्हणत त्याने फोन कानाला लावला. कॉलेजमध्ये आहेस ना? सुमित पलीकडून म्हणाला. हो रे बाबा, तू दिलेली कामगिरी अगदी इमानाने इतबारे पार पडतोय. पण तू म्हणतोयस तसं काही नसेल. मी मगाशी त्यांच्या ग्रुपचं बोलणं बाजूला बसून ऐकत होतो, पण मला त्याच्या बोलण्यातून तसं काही जाणवलं नाही. सिद्धार्थ म्हणाला. तुला काय एका दिवसात लगेच समजेल का? सुमित पलीकडून म्हणाला. म्हणजे मी काय रोज हे CIDचं काम करायचं आहे का? सिद्धार्थ चकित होत थोडं मोठ्या आवाजात म्हणाला. अरे हळूहळू, इकडे माझे कान फुटतील. किती मोठ्यानं ओरडतोयस? अरे म्हणजे 1 आठवडा तरी आपल्या हातीला काय लागेपर्यंत तुला हे काम करावं लागेल, सुमित म्हणाला. काय नसेल तर आपल्या हाती काय लागणार आहे? सिद्धार्थ सुमितवर वैतागत म्हणाला. बरं ठेव, तो प्रेम इकडेच येतोय वाटतं. सिद्धार्थने पटकन फोन कट केला आणि दुसरीकडे नजर वळवून बसला. प्रेम आणि त्याचा मित्र किशोर सिद्धार्थला बसलेला त्या टेबलाच्या शेजारच्या टेबलवर बसले. ते दोघे बराच वेळ बोलत बसले होते. पण त्यांचं बोलणं तर लेक्चर आणि अभ्यासाविषयीच चालू होतं. आता तर सिद्धार्थला सुमितच्या वागण्याचा रागच येत होता. विनाकारण हा सुमित नको ते विचार करतोय आणि स्वतःला त्रास करून घेतोय आणि वरून मला पण त्रास देतोय. असे 2-4 दिवस जातात. अजूनही सिद्धार्थ प्रेमवर नजर ठेवून होता, तेही त्याच्या मनात नसताना. फक्त सुमितच्या सांगण्यावरून तो हे सर्व करत होता. आता त्याची पण चिडचिड झाली होती. कारण नसताना सुमित आपला टाईम वेस्ट करतोय असं त्याला वाटत होतं. आज सकाळपासून त्यानं रागाने सुमितचा फोन पण घेतला नव्हता. आज पण सिद्धार्थला बोर झालं म्हणून तो कॅन्टीनमध्ये येऊन बसला. तिथे पण बसून बसून आता तो वैतागला होता. म्हणून आता तो उठून घरी जायला निघालाच होता की तेवढ्याच समोरून प्रेम, किशोर आणि त्यांचा अजून एक मित्र येताना दिसले. त्यामुळे उठून निघालेला सिद्धार्थ पुन्हा तिथेच टेबलवर बसला. ते तिघे पण त्यांच्या नेहमीच्या टेबलवर येऊन बसले. सिट यार, माझं नशीबच फुटकं आहे. प्रेम रागाने लाल होऊन टेबलवर जोरात मूठ आपटत म्हणाला. प्रेम यार शांत हो, आधी काय झालं ते नीट सांगशील का? किशोर त्याला समजवत म्हणाला. अरे त्या मनीषाचं डोकं फिरलं आहे का रे? माझ्या शेजारी धनश्री बसावी म्हणून मी तिला धनश्रीला इकडे पाठव म्हटलं, तर ती स्वतःच माझ्या शेजारी येऊन बसली आणि वरून मला म्हणते कशी. प्रेम, मी तुझ्या एवढी मागे पुढे करते ते तुला दिसत नाही का रे? प्रेम चिडून बोलत होता. आता मात्र त्या तिघांचं बोलणं सिद्धार्थ कान देऊन ऐकत होता. तो जिथे बसला होता तिथून त्याला त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. प्रेम, तुला धनश्री आवडते तर तू तिला डायरेक्ट प्रपोज टाक ना. त्यांचा आजच त्या दोघांसोबत आलेला मित्र निखिल म्हणाला. अरे निक्या, ती धनश्री खूप भाव खाते रे आणि तिच्याकडे पाहिले की माझी तर बोबडीच वळते. आणि आता तर मला अजून एक टेन्शन आलं आहे. ते म्हणजे तिला तो रोज कॉलेजला सोडायला येणारा मुलगा कोण आहे ते पण समजत नाही. मी काल मनीषाला विचारलं की तो कोण आहे आणि तो का तिला रोज सोडायला येतो. ती पण म्हणाली की मला काही माहीत नाही. असं कसं? त्या तर एकमेकींच्या एवढ्या खास फ्रेंड आहेत. मग मनीषाला कसं माहीत नाही? तिला ठाऊक असेल पण ती तुला सांगत नसेल. ते जाऊ दे, तो कोण पण असू दे. तू मात्र आता असा हातावर हात ठेवून गप्प बसू नकोस. तिला लवकरच प्रपोज कर, मग पुढे काय होईल ते होईल. किशोर प्रेमला समजवत म्हणाला. अरे तेच तर, मला जमत नाही. प्रेम पुन्हा वैतागत म्हणाला. मला नाही रे जमणार. तिला डायरेक्ट असं प्रपोज करायचं म्हटलं की मला काही समजत नाही. तो शून्यात पाहत म्हणाला. मग तुझे काही होऊ शकत नाही, निखिल म्हणाला. ए निक्या, काय काय म्हणालास? काय होऊ शकत नाही म्हणजे? प्रेम त्याच्यावर चिडून बोलला. आता बघ ना, एका मुलीला पाहून तुझी बोबडी वळते म्हणजे तुला काय बोलणार? निखिलच्या अशा बोलण्याने प्रेमच्या जखमीवर मीठ चोळले जात होते. निक्या, आता बघच मी काय करतोय ते. प्रेम चिडून उठून जात म्हणाला.
त्यानंतर बराच वेळ निखिल आणि किशोर बोलत होते. सुमितने सिद्धार्थला जे काम दिलं होतं ते तर फत्ते झाले होतं, पण आता या दोघांच्या मध्ये हा तिसरा आला तर पुढे काय होणार याचं टेन्शन सिद्धार्थला आलं होतं. आणि सुमितला ही गोष्ट समजली तर तो कसा रिॲक्ट करेल काय माहीत. सिद्धार्थला प्रेमच्या मनातली गोष्ट तर समजली होती, पण धनश्रीच्या मनात त्याच्याविषयी काय असेल असं त्याच्या बोलण्यावरून तर वाटत नव्हतं. म्हणजे प्रेमला धनश्री आवडत होती, पण धनश्रीच्या मनात नक्की काय होतं ते अजून तरी कोणालाच माहीत नव्हतं. पण सुमितचा अंदाज मात्र अगदी बरोबर निघाला होता. त्यासाठी सिद्धार्थला सुमितच्या बुद्धीचं कौतुक पण वाटत होतं, पण पुढे काय होईल याची पण त्याला भीती वाटत होती. तो स्वतःच आता या गोष्टीचा बराच वेळ विचार करत बसला होता. सिद्धार्थला आता प्रेमच्या मनातलं तर समजलं होतं, पण त्याला आता नवीनच टेन्शन आलं होतं. इकडे सुमितचा फोन सकाळपासून सिद्धार्थने घेतला नाही म्हणून तो वैतागला होता. हा आज कॉलेजला गेलाच नसणार, त्यामुळे माझा फोन घेत नाही, सुमित मनातच विचार करत होता. त्याचा फोन वाजला. त्यानं पाहिलं तर सिद्धार्थचा फोन होता. हा बोल, सुमित जरा कोरडेपणे म्हणाला. रागावलास ना, सिद्धार्थ पलीकडून म्हणाला. मग काय, सकाळपासून मी तुला किती कॉल केले ते पाहिलंस का, सुमित रागात म्हणाला. अरे तुझ्याच कामात होतो ना मी, मग कसा घेणार तुझा फोन, सिद्धार्थ सुमितला समजवण्याच्या सुरात म्हणाला. बरोबर बोल, सुमित म्हणाला. संध्याकाळी आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये भेटून बोलूया, सिद्धार्थ म्हणाला. काय रे, काय हाती लागलं का तुझ्या, सुमित उत्सुकतेने विचारत होता. तू ये संध्याकाळी मग बोलू आपण, सिद्धार्थ म्हणाला. त्यानंतर सिद्धार्थने फोन ठेवला. इकडे धनश्री कॉलेजवरून घरी आली होती. धनश्री आजीच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होती. आजी आता ठणठणीत बऱ्या झाल्या होत्या. धनश्रीने दोघी हसत गप्पा मारत होत्या. त्या दोघींचा आवाज ऐकून वैशाली लता पण आल्या. सगळ्या मिळून बराच वेळ बोलत बसल्या होत्या. आई आता तुम्ही बऱ्या आहात तर आम्ही पण उद्या गावी जातो. ताई राहणार इकडेच काही दिवस. अगं वैशाली, गावी एवढा सगळा पसारा आवरता त्या अक्काची दमछाक उडत असेल ग. ती बिचारी कष्टाळू आहे म्हणून एवढं सगळं सांभाळते. काकू थोडे दिवस राहणार इकडेच. एवढा वेळ शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत असणारी धनश्री मध्येच म्हणाली. अगं धनश्री, आता तू आणि सुमित या गावी पुन्हा काही दिवस राहिला, लता काकू म्हणाल्या. धनश्री मान डोलत हो म्हणाली. तेवढ्यात प्रिया तिला आवाज देत आली. धनश्री तू इकडे आहेस आणि मी तुला पाहायला तुझ्या रूममध्ये गेले होते. आजी तुझी तब्येत कशी आहे आता, प्रिया आजीच्या बाजूला बसत म्हणाली. मी बरी आहे, तू आलीस, आजी प्रियाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. हो आत्ताच आले आजी. त्या दिवशी किती घाबरवलं होतंस तू आम्हाला. आजू तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा गं, आम्हाला तू हवी आहेस, प्रिया तोंड बारीक करत म्हणाली. आजी मात्र कौतुकाने प्रियाकडे पाहत होती. हो आई, त्या दिवशी तुम्ही आम्हा सर्वांनाच किती घाबरवलं. सुमित तर त्यांना लहान मुलाप्रमाणे हातावर घेऊन बाहेर आला. ते पाहून मी तर पुरती घाबरून गेले, वैशाली लताला सांगत होत्या. काय मग आज प्रिया मॅडम खूपच खुश दिसत आहेत, धनश्री प्रियाच्या कानात कुजबुज करत म्हणाली. चला ना, तुला खुशीचं कारण सांगते, प्रिया पण हळूच तिच्या कानात म्हणाली. बरं बसा तुम्ही, आम्ही जातो, म्हणत प्रिया आणि धनश्री आजीच्या खोलीतून बाहेर पडल्या. पण डायरेक्ट प्रियाच्या खोलीत आल्या. हा बोल प्रिया, काय झालं. अगं मी तुला सांगितलं ना सुयशबद्दल, तो आज मला कॅन्टीनमध्ये भेटला होता. वेट प्रिया, हा सुयश कोण, धनश्री प्रियाचं बोलणं मध्येच तोडत तिला चकित होऊन विचारते. अगं सॉरी, अगं मी तुला आधी ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना त्याचं नाव सुयश आहे, प्रिया थोडी लाजत म्हणाली. हो का, सुयश, काय मग त्याचं नाव सांगताना पण आमची नणंद राणी एवढी लाजते काय. तो राघू आणि तू मैना होय, मग छानच, रघु मैनाची जोडी जमते वाटतं, धनश्री प्रियाला चिडवत म्हणाली. धनश्री काय ग तू पण,
काही ऐकून घ्यायच्या आधीच सुरू झालीस. प्रिया तोंड बारीक करत म्हणाली, बरं बाई बोल, काय म्हणला तुझा राघू? धनश्री पुन्हा तिला चिडवत भुवया उंचावत विचारत होती. जा तू, मी नाही तुला आता काही सांगणार. प्रिया खोटं खोटं रागवत म्हणाली, बरं नाही आता काही बोलत. आज की नाही मी आणि तो कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला गेलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत तेव्हा कोणीच नव्हतं. तेव्हा मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानंतर त्याने पण मला माझं नाव विचारलं. त्यानंतर बराच वेळ आम्ही कॉलेज आणि करिअरविषयी बोलत होतो. अगं धनश्री, मला तर त्याचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटत होतं. प्रिया, तर तो कुठे राहतो? त्याचे आई बाबा वगैरे कुठे असतात? काही विचारलंस का त्याला? हो, म्हणजे तो इथे मित्रांसोबत एकटाच राहतो. त्याचे आई वडील बाहेरच्या देशात असतात. प्रिया, एक बोलू का? अगं बोल ना, अशी काय विचारतेस? हे बघ प्रिया, त्या मुलामध्ये तू तुझ्या भावना गुंतवायच्या आधी त्याच्या मनात काय आहे हे पण जाणून घे. आणि तो कसा आहे, तो जे सांगतो ते खरं आहे का याचा नीट विचार कर. अगं धनश्री, तू अशी का बोलतेस? त्याच्या बोलण्यावरून तर तो चांगल्या घरचा मुलगा वाटतो. तरीही तू म्हणतेस? त्या गोष्टीचा मी नक्की विचार करेन. बरं चल, मी जाते, मला नोट्स पूर्ण करायच्या आहेत. आणि तुम्ही मॅडम अभ्यासात पण लक्ष द्या जरा. धनश्री प्रियावर डोळे मोठे करत म्हणाली, हो आजीबाई. प्रिया त्यानंतर धनश्री रूममध्ये येऊन तिच्या नोट्स पूर्ण करायला घेतल्या. इकडे सुमित नेहमीच्या कॉफी शॉप बाहेर उभा राहून येऊन सिद्धार्थची वाट पाहत होता. तितक्यात त्याला समोरून सिद्धार्थ बाईक करून येताना दिसतो. कधीच येऊन थांबलोय मी इथे. किती वेळ लावलायस यायला? मी तर 5ला भेटू म्हणून सांगितलं होतं. आत्ताची 5:05 झाली आहेत. मी तर ठरलेल्या वेळेवर आलोय. तूच उत्सुकतेपोटी लवकर आलेला दिसतोयस. सिद्धार्थ हातावरच्या घड्याळात पाहत म्हणाला, ओके चल आता आत. म्हणत सुमित आणि सिद्धार्थ एका पाठोपाठ कॉफी शॉपमध्ये जाऊन एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसले. वेटर, दो कॉफी. बोल, नक्की काय झालं तिकडे? सुमित विचारू लागला. तू म्हणाला ते खरं आहे रे. त्या प्रेमला धनश्री आवडते. हो, ते तर मी आधीच ओळखलं होतं. पण धनश्रीच्या मनात काय आहे ते समजत नाही. सुमित उदास होत म्हणाला, नाही म्हणजे मी आज सकाळी त्या तिघा मित्रांचं बोलणं ऐकलं. त्यावरून तर हेच सांगू शकतो की धनश्री वहिनीला तर प्रेमच्या मनात काय चालू आहे याची काहीच कल्पना नसणार. त्यानंतर सिद्धार्थने सुमितला प्रेम आणि त्याच्या मित्रांमध्ये झालेलं संभाषण सांगितलं. मग हे नक्की आहे की धनश्रीच्या मनात त्याच्याबद्दल तसं काही नाही. आणि मला हेच जाणून घ्यायचं होतं, कारण उगाच तिला त्रास होईल असं मला काही करायचं नव्हतं. थँक्स सिद्ध. आता बघ मी कसा त्या प्रेमचा पत्ता कट करतो. सुमित काहीतरी विचार करत म्हणाला, म्हणजे तू काय करणार आहेस? सिद्धार्थ सुमितकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला. तेवढ्यात वेटर त्याच्याकडे कॉफीचे 2 कप आणून ठेवतो. उद्यापासून मिशन कॉलेज. सुमित कॉफीचा कप सिद्धार्थच्या पुढे सरकवत गालातच हसून डोळा मारत म्हणाला, अरे म्हणजे काय? जरा समजेल असं भाषेत सांग ना. सिद्धार्थ कॉफीचा सिप घेत विचारतो, म्हणजे मी कॉलेजमध्ये धनश्रीला सोडायला जातो ना, मग आता इथून पुढे धनश्रीसोबत थोडा वेळ कॉलेजमध्ये टाईम स्पेंड करणार. कधी कॅन्टीनमध्ये तर कधी कट्ट्यावर. मला धनश्रीच्या सोबत पाहून तो प्रेम आपोआपच तिचा विचार सोडून देईल. सुमित सिद्धार्थला समजवत म्हणाला. आणि ऑफिसचं काय? सिद्धार्थ प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. दिनेश आहे ना, तो घेतो रे सर्व सांभाळून. सुमित म्हणाला. वा, मग काय फुल टू प्लॅन तयार आहे तर. सुमित पाटलांच्या डोक्यात आता माझं काम झालं ना. सिद्धार्थ सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला. हो रे झालं. हो पण काम झालं म्हणून कुठे गायब होऊ नको. मला तुझी केव्हा पण गरज पडेल. म्हणजे माझी गरज आहेच अजून पण. सिद्धार्थ मान डोलवत म्हणाला. अजून पण म्हणजे? सिद्ध, तुझी गरज तर मला आयुष्यभर लागेल. एकुलता एक सक्का मित्र आहेस तू माझा. तुला एवढ्यात नाही सुट्टी.
सुमित सिद्धार्थच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, पण धीर्या, मन्या कुठे आहेत? खूप दिवस झाले दोघांचा पण फोन नाही. मी पण बिझी आहे, त्यामुळे भेटच झाली नाही. मागच्या आठवड्यात मन्या आणि मी भेटलो होतो. तो दिल्लीला गेलाय. आणि धीर्याचं तर तुला ठाऊक आहे, त्याच्या ऑफिसला रविवारची एक सुट्टी असते. ती पण त्या काव्यासोबत घालवतो. बरं, मी करतो त्याला फोन. या संडेला भेटूया आपण. चल बाय म्हणत दोघे पण उठले आणि आपापल्या वाटेने घराकडे निघाले. इकडे घरी धनश्री बुक घेऊन वाचत बसली होती. खरी, पण तिच्या डोक्यातून सुमितचं कालचं बोलणं अजून जात नव्हतं. त्याचं ते वाक्य, अजून किती दिवस असं मित्र बनून राहायचं, तिच्या कानात घुमत होतं. काय असेल सुमितच्या मनात? खरं तर त्याचं पण काही चुकत नाही, पण माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मला खरं तर दुसरा कुठला विचार पण करायचा नाही. पण मी ही गोष्ट सुमितला कशी समजावू? त्याला माझं म्हणणं पटेल का? ती बुक हातात घेऊन विचार करत होती. कदाचित त्याला ही पटेलही, पण ही गोष्ट त्याच्याशी बोलायला माझे मन का म्हणत नाही? ती पुन्हा आपल्याच विचारात हरवून गेली. हाय धनश्री, झाला का अभ्यास? सुमित आत येत तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला. हो, चालू आहे. धनश्री त्याच्याकडे न पाहताच म्हणते. खरं तर त्याच्या स्वभावामुळे धनश्रीच्या मनातही त्याच्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली होती. पण या भावनांची जाणीव आणि अर्थ तिला लागत नव्हता. त्याच्याकडे पाहून तिच्या हृदयाची धडधड का वाढत होती हे तिला समजत नव्हतं. त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहणं पण टाळत होती. थोड्या वेळात तो फ्रेश होऊन बाहेर आला. ती अजून पण पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. अभ्यासात तर तिचं मन लागतच नव्हतं, पण त्याच्या नजरेला नजर देणं तिला आता तरीही शक्य नव्हतं. त्यामुळे ती बुकमध्ये डोकं घालून बसली होती. तो पण लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसला. थोड्या वेळाने जेवण करून दोघे पण नेहमीप्रमाणेच सुमित बेडवर आणि धनश्री खाली जमिनीवर बिछाना घालून झोपली. ही मांजर तर माझ्याशी काही बोलायलाच बघत नाही, तर मी कुठून सुरुवात करणार? तो बेडवर पडून विचार करत होता. सिद्धार्थला बोलायला काय जातंय? म्हणे तो पुढाकार घेऊन काल मी बोललो, तर ही तेव्हापासून बोलायची पण बंद झाली. त्याला विचार करत झोप लागली.